जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. जय स्वदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, कर्करोग विश्वातली सगळ्यात मोठी समस्या. त्या समस्येपासून वाचण्यासाठी आपण दररोज काय करायचं हे आज योगिक उपचार आपण बघणार आहोत. त्यानंतर आयुर्वेदिक उपचार आपण बघणार आहोत आणि प्राकृतिक उपचार आपण बघणार आहोत. तर सगळ्यांनी नीटनेटकं दररोज पुरुषार्थ गुणानाम शून्यानाम प्रति प्रसव कैवल्यम, पुरुषार्थाची पराकाष्ठा करून फक्त दररोज कमीत कमी 30 मिनिट आणि जास्तीत जास्त 45 मिनिट हे अभ्यास करायचे. बघा, मी थोडं थोडं करून दाखवतोय. आपण प्रत्येक अभ्यास आपल्या आपल्या शक्तीनुसार, आपल्या भक्तीनुसार, आपल्या क्षमतेनुसार त्याला करायचंय. आणि प्रत्येक अभ्यास श्वासाच्या सोबत करायचा आहे. लक्षात घ्या. जितके आपण मोठे मोठे श्वास घेऊ तेवढं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी, ओझोनची पातळी वाढत असते आणि त्याने शरीरामध्ये कॅन्सर सेल वाढत नाही. शरीरामध्ये अनावश्यक जो जमा झालेला कचरा असतो, अनडिसिप्लिन ऑफ ग्रोथ, हा कचराच खतरा असतो. वाढलेली चरबी, वाढलेल्या गाठी. हे केले आपण 12 अभ्यास. त्यानंतर करा सूर्यनमस्कार. योगिक जॉगिंग साधारणतः 6 मिनिटापासून तर 15 मिनिटापर्यंत करायची. आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या श्वास, भिकाऱ्यासारखे नाही घ्यायचे. हो, शरीरातून चळचळ घाम निघाला पाहिजे दररोज. कमीत कमी 30 मिनिट, जास्तीत जास्त 45 मिनिट. पुरुषार्थाची पराकाष्ठा.
ते थोडं करून दाखवलं मी तुम्हाला, जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा नको व्हायला. बरोबर आहे का नाही? आणि किती मिनिटं लागले? आज 5-6 मिनिटं लागले. त्यानंतर थकवा आला. पंचमहाभूतांचं असंतुलन म्हणजेच रोग आहे. तर शरीरामध्ये पंचमहाभूतांचं असंतुलन होऊच द्यायचं नाही ना, आहे का नाही? कर्करोग, कार्सिनोमा, मल्टिपल मायलोमा किंवा कॅन्सर, कर्करोग, ब्लड कॅन्सर, कितीतरी प्रकार आहे ना कॅन्सरचे. विश्वातले 800 करोड लोक आज त्रस्त आहे. आपला आहार बिघडलेला आहे, सगळं दूषित झालेलं आहे, हवा बिघडलेली, पाणी दूषित झालंय, म्हणजे खान बिघडलं आहे, पान बिघडलं आहे, आपली दिनचर्या बिघडून गेली आणि गोळे औषधं सुद्धा बिघडले. भेसळ भेसळ भेसळ, सगळीकडे भेसळ. भस्त्रिका प्राणायाम करा, कपालभाती प्राणायाम करा, किंवा अनुलोम विलोम करा, जे शक्य होईल. तुम्हाला वाटलं 45 मिनिट फक्त योगिक जॉगिंग करायची, 45 मिनिट योगिक जॉगिंग करा. तुम्हाला वाटलं 45 मिनिट फक्त सूर्यनमस्कारच करायचे, ते करा. तुम्हाला वाटलं फक्त 45 मिनिट प्राणायाम करायचे, प्राणायाम करा. तुम्हाला वाटलं 45 मिनिट आसन करायचे, आसन करा. जे जमल ते करा, पण निष्क्रिय राहू नका, सक्रिय राहा. हो, जेव्हा आपण सक्रिय राहतो तेव्हा आपले कॅन्सर सेल निष्क्रिय झालेले असतात, हे लक्षात ठेवा. ऑक्सिजनच्या सान्निध्यात आले, ओझोनच्या सान्निध्यात आले का मेले, हे ध्यानात घ्यायचं. तर बघा, आता थोडे आयुर्वेदाचे प्रयोग समजून घेऊ. सावधानीसाठी आपल्याला काय, कॅन्सर होऊच नाही म्हणून हा सगळा इतका अट्टहास आहे. कारण सर्वात जास्त लोक मरताय कॅन्सरने, स्त्रिया असो किंवा पुरुष असो. मग सावधानी हटली का दुर्घटना घडली. म्हणून काय करायचं बघा, आयुर्वेदामध्ये आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी सांगून ठेवले, सिस्टोग्रीट एक येते, सिस्टोग्रीट प्लेन, आणि कॅन्सर झाल्यानंतर येते सिस्टोग्रीट डायमंड. ही ओळी घ्यायची. तिच्याबरोबर इम्युनोग्रीट प्लेन घ्या, कॅन्सर नाही आहे तर फक्त प्लेन घ्या. सिस्टोग्रीट बी आणि इम्युनोग्रीट बी, आणि कॅन्सर असेल तर दोन्ही गोल्ड. हो, सिस्टोग्रीट डायमंड किंवा इम्युनोग्रीट गोल्ड. कॅन्सर असला तर रिकाम्या पोटी एक गोळी किंवा 2 गोळ्या, सावधानीसाठी 1 गोळ्या पुरेशा आहे. त्यानंतर जेवणाच्या नंतर कांचनार घनवटी, वृद्धिवाधिका वटी, हो, आणि कर्क्युमिन गोल्ड 1 गोळी किंवा 2 गोळ्या जेवणाच्या नंतर घ्यायच्या. हा, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रयोग मी तुम्हाला सांगतो, हे आपल्या प्राकृतिक चिकित्सामध्ये गुळवेलाचा रस. गुळवेल हे बघा पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, हे सगळे वेल, हे सगळ्या वनस्पती या ठिकाणी माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसत आहे. गुळवेलाचा रस घ्यायचा 10 ते 20 ml, गव्हाचा तृण रस घ्यायचा 10 ते 20 ml, आणि कोरफड सुद्धा तुम्हाला दिसते बघा पाठीमागं, घृत कुमारी, कोरफडीचा रस 10 ते 20 ml. त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गोधन अर्क 10 ते 20 ml, आणि घोळू मोठ्या पानाचा असो किंवा छोट्या पानाचा, जे शेतकरी त्यांना माहिती आहे घोळू, त्याचा रस घ्यायचा साधारण 10 ते 20 ml, आणि याच्यामध्ये 5 ते 7 पानं टाकायचे तुळशीचे, आणि 8 ते 10 पानं टाकायचे कडुनिंबाचे. हे सर्व एकत्र करायचं आणि दररोज सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी प्यायचं, कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायचं. कॅन्सर सेल समाप्त, जागेवरतीच. हे लक्षात ठेवा. आपले ऋषी मुनींनी हे सांगितलंय ना, त्याच्यावरती विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. हे सगळ्यांनी करा, नीटनेटकं करा, कारण सगळं दूषित झालंय. हो, फक्त आज हे वृक्ष सुरक्षित आहे.
आणि तेच आपल्याला संजीवनी देत आहे. तीच संजीवनी आज मी तुम्हाला सांगितली. हा सप्त अमृत रस दररोज प्या, कधीच कॅन्सर होणार नाही. तर सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुठल्याही परिजनाला समस्या आहे तर व्हिडिओ जरूर पाठवा.